केलेला आहे, बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे जे हनुमान सरोली टीम संघाला. पॉवर प्लेचा षटक इथे सजवला जात आहे. शतरक्षण लावताना गोलंदाज देखील पूर्ण तयारी करताना आपण पाहतोय. चला शतरक्षण लावून घ्या आपण आणि पंचांच्या माहिती करता की आता वेळ सेट केलेला आहे, नोंदणी केलेली आहे. जो वेळ झालेला आहे त्या वेळेची नोंदणी केलेली आहे. महेश गोलंदाज आपली तयारी करताना. मागचा मॅच लवकरच फिनिश झाला होता, मात्र हा मॅच देखील वेळेवर फिनिश होईल हीच अपेक्षा दोन्ही संघांच्या माध्यमातून करत आहोत. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग. एष्टी रक्षक एष्टी पासून थोडस दूर आहे. गेली पॉइंट वर शतरक्षक 30 सर्कल वर पाहायला मिळते. कव्हर मिड ऑफ आणि आपण पाहतोय ऑन साइडला जर बघितलं दोन शतरक्षक जे आहेत इनफिल्डच्या बाहेर आहेत, एक लॉंग ऑफ आणि एक मिड विकेट. शुभेच्छा आलेल्या आहेत. मात्र मॅच सुरू करूया आपण. पहिला चेंडू गोलंदाज महेश आणि स्ट्रायकिंग वर बॅटर शक्तिमाली. पहिला चेंडू आपण पाहतोय बॅटची एज घेतली शॉट थर्डमॅनला. शतरक्षक तैनात आहे. एक धाव श्री गणेश धावांना सुरुवात होते सरोली टीम संघाच्या. संस्थापक अध्यक्ष काशीनाथ फाउंडेशन सरोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय नितेश चौधरी कालच त्यांची आमची भेट झाली होती. उपतालुका प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये साहेब आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि सरोली संघासाठी शुभेच्छा येत आहेत. महेश ऑफ स्टिकचा चेंडू जाऊन दिलाय सरळ इष्टकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू समाप्त होत आहे. चांगली गोलंदाजीला सुरुवात इथे झालेली आहे कशिली संघाच्या माध्यमातून. महेश तरे एक अनुभवी गोलंदाज आहे. ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचताय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. विकेट मिळतोय टीम स्वराज्य कशेरी संघाला. कालवार आणि सोनादेवी टेमगार बिग फाइट बिग मॅच. कालवार आणि टेमगार चला आपण वेळेवर या. वेलकम. पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॉप एज आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का लागला टीम जे हनुमान सरोली संघाला. बॅटर आउट.
सर्वांचे लाडके विद्यमान लाडके अध्यक्ष मनोहर जोशी, जोशी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, आपण नक्कीच संपर्क साधायचा आहे या व्यासपीठावर या आपण. तर इथे विकेट मिळालेला आहे आणि आता 2 विकेट लवकरच आउट झालेले आहेत सरोली टीम संघाचे. थोडासा दबावामध्ये संघ आहे. मात्र पहिला पॉवर प्लेचा षटक नक्कीच इथे पाहायला मिळतोय. स्वराज्य कशेली पक्षाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन बॅटर रवी मैदानाच्या आतमध्ये, रवी चौधरी एक कंप्लीट टेक्निक फलंदाज आहे. पाहूया आज किती धावा बनवला आपल्या संघासाठी, हे फार महत्त्वाचं असेल. इथे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. साई राईट हॅम ओव्हर द विकेटने सुंदर असा ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे तिथे. बंटी चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतं. एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धाव संख्या 6 धावा धाव बलकावर. गोलंदाजी करताना गोलंदाज साईला पाहतोय, सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा कट केलाय, लेग कट चेंडू चाललाय, मागच्या बाजूने सरकला गेलाय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय डीप मध्ये. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करताना रवी चौधरीला आपण पाहतोय. एक चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय स्वराज्य कशेली टीम संघाच्या माध्यमातून. एकही मोठा फटका आलेला नाहीये. 2 विकेट लवकरच आउट झालेले आहेत आणि जेव्हा दबाव असतो त्या दबावातून बाहेर निघणं फार महत्त्वाचं असतो आणि ते आता सरोली टीम संघाला करावा लागेल. साईच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळावा लागेल. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, सिंगल डबललाच इथे वापर केला जात आहे सरोली टीम संघाच्या माध्यमातून. एक धाव पुन्हा ऍड होत आहे. एका धावाने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 9 धावा 2 गडी बाद. आमचे मित्र अल्पेश गायकवाड देखील जोडलेले आहेत युट्यूबशी आणि त्याचबरोबर शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व आयोजनाला, कॉमेंट्री बॉक्सला. विकेट निलेशच्या माध्यमातून सुंदर अशी झेल पकडली गेली आहे. बॅटर आउट. पुन्हा एकदा अतिशय क्लासिकल ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह केले, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चाललाय. येणारा हा खणखणीत चौकार आहे, पहिला चौकार सरोली टीम संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अजून एक कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे, चेंडू सीमेच्या दिशेने निघालाय. एका एक पिचर मध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक खूप चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट करताना आता मात्र कुठेतरी धावा बनत आहेत. धाव संख्या 15 धावा 15. कालिका माता कालवार आणि त्याचबरोबर सोनादेवी टीमगर दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे, कारण की 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 2 की समाप्ती पर रन संख्या 15, 3 विकेट के नुकसान पर 15 धावा 3 गडी बाद झालेले आहेत. बॅटिंग करत असताना जॉन सरोली टीम आपण पाहतोय. यानंतर इन ऍक्शन मध्ये कालिका माता कालवार आणि सोनादेवी टीमगर बिग फाईट. यानंतर
प्रत्येक जणांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेला यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरिता, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेला देणगी स्वरूपात देण्यात आलेले आहे. संतोष पाटील साहेबांच्या माध्यमातून 6,000 रुपये देण्यात आलेले आहेत. देवानंद थळे साहेब 25,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. अस्मिता राजेश चौधरी आमच्या ताईंच्या माध्यमातून 5,000 रुपये. त्याचबरोबर प्रभुदास नाईक साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. ठाणा जिल्हा प्रमुख 25,000 रुपये पारितोषिक त्यांच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर योगेश वसंत पाटील साहेब ज्यांच्यामध्ये 10,000 रुपये रक्कम देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर देवेश पुरुषोत्तम पाटील यांच्या माध्यमातून 50,000 रुपये देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पूनम मेघनाथ पाटील ताईंचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी 5,000 रुपये आम्हाला दिलेले आहेत. त्याचबरोबर सन्माननीय हेमंत गुलवी मुसाबाई यांच्यामधून 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सन्माननीय सल्लागार न्यू 40+ चे आहेत सन्माननीय भरत पाटील साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य त्यांच्या माध्यमातून 50,000 रुपये. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. षटक क्रमांक 3ऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाज निलेश पाटील. मॅच फार मोठा आहे, महत्वाचा आहे. पहिला सामना खेळतात या चाचणीमध्ये. सोडून दिलाय, ऑफ स्टिक सोडून चाललाय. सूर्यकांत मोरे सर वळतात आमच्याकडे. वाईटचा इशारा येतो सरांच्या माध्यमातून. धाव संख्या 16. एक चांगला निर्णय सूर्यकांत मोरे सरांच्या माध्यमातून. जवळजवळ ऑफ स्टिक सोडून दिला होता हा चेंडू आणि सरळ निघून गेला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॉप एज मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक पोहोचू शकत नाहीये. वन बॉम्ब सीमा पार येतोय चौकार. लेदर क्रिकेट खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल रवी चौधरी. आज टेनिस क्रिकेट बॉल मध्ये त्यांनी सुरुवात केली आहे सर्व टीम संघाच्या माध्यमातून. पुढे निघून पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू आहे. प्ले अँड मिस डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी कमबॅक करताना निलेशला आपण पाहतोय. धावा स्थिर आहेत 20 धावा 20. कालवार आणि टेमघर. चला आपण यायचंय. निलेश पुन्हा एकदा लेग स्टंपच्या दिशेने निघालेला हा चेंडू. पंच वलत आहेत सूर्यकांतजी मोरे. वाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावा थांबणं फार महत्वाचे आहेत. 21 धावा धावपळकावर झालेल्या आहेत. 21. गोलंदाजी करताना गोलंदाज निलेश पाटीलला पाहतोय आपण. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा हा स्ट्रोक, मात्र सरळ झेल सुटली गेली आहे. स्वप्न तुटलेले आहेत गोलंदाजाचे आणि तिथे 2 धावा पूर्ण देखील केलेले आहेत. जेव्हा आपण क्रिकेट खेळतायत 4 षटकांचे सामने असतात तेव्हा प्रत्येकी झेल पकडणं फार महत्त्वाचं असतं. गोलंदाजाला तेवढंच बेनिफिट आहे क्रिकेटमध्ये की तुम्ही जेव्हा गोलंदाज जी मेहनत करतो त्या मेहनतीमध्ये तुमचा देखील सहभाग असणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही झेल सोडता तेव्हा धावा खर्च होता, कुठेतरी मनोधैर्य जो आहे कमी होतो गोलंदाजाचा. आता जीवनदान मिळाले फलंदाज रवीला. काय फायदा घेतोय पाहूया आपण. रवी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. राम भोसले आणि गणपत भोईर साहेबांनी स्वराज्य कशेली टीम संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह. फॉलोथ्रो मध्ये चांगली फिल्डिंग आहे. एक सिंगल धाव आली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि आता इथे मिळतोय विकेट. बॅटर आउट. सरमन उडलेले आहेत. नक्कीच ते मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या परिसरातील संघ सध्या मैदानामध्ये खेळत आहे आणि त्यांचा संघ आहे. त्यांची उपस्थिती नाही, मात्र
यूट्यूबच्या माध्यमातून ते मॅचचा आनंद घेतात आणि या स्पर्धेला 50,000 रुपये त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहेत. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आम्हा तुम्हा सर्वांची जीव की प्राण देवानंद थले साहेब मोस्ट वेलकम. न्यू बॅटर मैदानात मध्ये आलाय. बिंदासला बिंदास पटकेबाजी करावी लागेल कारण की चेंडूंचा खेळ जो आहे कमी राहिलेला आहे. कारण की आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 24 धावा धावफलकावर. एका चेंडूचा खेळ बाकी आहे तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण एकत्र होऊ नका. वारंवार सूचना दिल्या जात आहेत. 20 मिनिटांमध्ये आपण इनिंग समाप्त करायची आहे. टेमगर टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे आणि कालवार आई सोनादेवी टेमगर आणि आई कालिका माता कालवार अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये ऑफिशियल फॉर्म फीस जी असते ती जमा करणं फार महत्त्वाची असते. प्रत्येक संघाने आपली फॉर्म फीस जमा करायची आहे. ज्ञानेश्वर मुकादम सरांकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप ए चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये झेल पकडतोय. मी तो शेवटच्या चेंडूवर विकेट. पाहायला मिळाले. ते कंट्रोल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता मात्र टॉप ए चेंडू भरपूर काल हवेमध्ये होता आणि सुंदर अशी झेल समाप्त केली होती निलेशने. विकेट मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सर्वेशने झेल पकडली होती. गोलंदाजीमध्ये सर्वेश आलेला आहे. सर्वेश शेवटचा षटक आहे. पाहुण्यांचं शुभ आगमन. प्रकाश शेठ बोरवली आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सर्वेश आलाय आणि न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आलाय. दीपेश आलाय. धावा झालेल्या आहे 24 धावा. 24. पहिला चेंडू शेवटच्या षटकाचा अतिशय सुंदर असा हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिथे गिरीश. चांगली फिल्डिंग मात्र 2 धावा पूर्ण करते रवी. धाव संख्या 26 धावा धावफलकावर. संघर्ष करताना पाहायला मिळतो मैदानामध्ये जे हनुमान सरोली टीम नाणेफेकी हरली होते. त्यानंतर बॅटिंग करायची आहे. रवी आला खेळपट्टीवर. 8 चेंडू 12 धावा बनवल्यात आतापर्यंत. आई कालिका माता कालवार आणि आई सोनादेवी टेमगड टॉस साठी यायचे आपण. पुन्हा एकदा स्ट्रोक समोर खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तिथे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रवीला आता आपल्या हात खोलाव्या लागतील. षटकार चौकार येणं फार महत्वाचं झालंय. दबावामध्ये आहे टीम सरवली. 28 धावा फक्त धाव फलकावर झालेल्या आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत. येणाऱ्या अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 ब्लास्ट एक चांगली धावसंख्या उभारू शकतो टीम सरवली संघाच्या माध्यमातून. तेच काहीतरी चर्चा करताना दीपेश रवी सोबत. 9 चेंडू मध्ये आतापर्यंत 14 धावा बनवल्यात रवीने. गोलंदाज सर्वेश लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. समोरच्या एंड कडून गोलंदाजी करताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि अतिशय सुंदर अशी झेल पकडली गेली आहे. बॅटर आउट. शुभागमन होत आहे. वेलकम साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मनोहर जोशी साहेब आपल्या सोबत जोडलेले आहेत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विकेट नंबर 6
निराश पावलाने जाताना रवी चौधरीला आपण बघितलं, काय झेल पाहायला मिळाले. नवीन बॅटर विलास आला मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचे 3 चेंडू आणि त्यानंतर टॉस होईल. कालवार आणि टेमगर संघाचे कॅप्टनने सज्ज राहायचे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहे. सर्वेश, चांगली गोलंदाजी आहे. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची एज अँड गॉन. अजून एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा झटका देताना सर्वेशला आपण पाहतोय. काल एक हॅट्रिक पूर्ण झाली होती, मनोजच्या नावावर आहे. मात्र आज सर्वेश करेल का आपल्या नावावर? झून अंदरकी टीम संघाचा मनोज, ज्याने कालच्या दिवसामध्ये विकेटची हॅट्रिक पूर्ण केली होती. सिद्धिविनायक अंजूर अगेन्स्ट ती हॅट्रिक पूर्ण केली होती. झून अंदरकीचा मुकेश. गोलंदाज सर्वेश, हॅट्रिक आहे, ऑन हॅट्रिक. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. शेवट 2 चेंडू बाकी आहेत. टेमगर आणि कालवार दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचायचे आपण टॉस बॉक्स मध्ये. कॅप्टन कंपल्सरी पाहिजे टॉस बॉक्स मध्ये. सर्वेश, हॅट्रिक बॉल. हॅट्रिक तर पूर्ण करता आले नाही, मात्र त्याहून चांगला चेंडू टाकला गेला सर्वेच्या माध्यमातून. फक्त एकच धाव आली आहे. गुड बॉलिंग. स्लॉग ओव्हर मध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये काय गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळेल सर्वेच्या माध्यमातून. धावसंख्या 29 धावा. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. दीपेश करेल का एखादा मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमधून? एखादा षटकार येईल का? टार्गेट सेट होईल का? कारण की जेवढ्या धावा तुम्ही बनवल्या त्यानंतर तुम्हाला वाचवायच्या देखील आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. वेलकम बाला, ज्युनियर बाला. ओ दांडी गोल. अजून एक धक्का. बॅटर दीपेश देखील बॅक टू डग आउट. धन्यवाद. टेमगर टीमचे कॅप्टन अजूनही आले नाहीये. कालवार टीमचे कॅप्टन आलेले आहेत. वेलकम बाळा. वेलकम. आमचे पाहुणे आमच्या सोबत जोडलेले आहेत टॉस बॉक्स मध्ये. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टेमगर संघाचे कॅप्टन देखील येत आहेत. आणि कालवार. एक बिग फाइट, एक बिग मॅच. सुपर जॉब सूरज कशेली. गोलंदाजी अप्रतिम केलेली आहे. आता बॅटिंग करायची आहे. कॅप्टन चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. बाळा, फार मोठा मॅच आहे. संघर्ष आहे क्रिकेटचा. संघर्ष बॅटिंगचा आणि चेंडूचा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत जोडलेले आहेत. पाहुणे शुभेच्छा देतात दोन्ही संघांना. आणि हा नेहमीप्रमाणे छापा काटा. हा टॉस पाहुण्यांचे शुभ असते, साहेबांचे शुभ असते. टॉस बालाचा कॉल आहे, छापाचा कॉल आहे.
आणि आलेला आहे तो म्हणजेच काटा. थँक्यू सो मच दादा. आपण या व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. नक्कीच नाणेफेकी जिंकले, फक्त निर्णय सांगा. आपण निर्णय सांगतो, जरा 2 मिनिटात थांबा जरा. पहा, इनिंग समाप्तीच्या अगोदर आपला निर्णय येणं फार महत्त्वाचं आहे. डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे टेमगड संघाने. तर मित्रांनो, नाणेफेकी झालेली आहे. सोनादेवी टेमगड संघ नाणेफेकी जिंकलाय आणि डिसिजन येणाऱ्या 2 षटकापर्यंत ते नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतील. तोपर्यंत जाऊया कॉम बॉक्समध्ये, ऐकूया मानकुलीकरांचा प्रेम असलेला गोड आवाज, कालूराम केनी सरांचा आवाज. गावीच्या क्रिकेट पथक, अरे गावीच्या क्रिकेट पथक, आले क्रिकेट खेळियो खेळाया, आले क्रिकेट खेळियो खेळाया. भिवंडी न्यू 40+ आयोजनात चषक जिंकायला, भिवंडी न्यू 40+ आयोजनात चषक जिंकायला. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली या संघाचे एक सिनियर खेळाडू आणि कशेली गावचे शाखा प्रमुख गणपतजी भोईरसाहेब, आपला मनपूर्वक सरचे स्वागत आहे स्पर्धेमध्ये. रामशेठ भोसले असतील, परिजी तरे, साई पाटील, त्यानंतर गणेश म्हात्रे आणि संतोष तरे, सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. नक्की स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम म्हटली की आपल्यासमोर एक खूप मोठं नाव, ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर देवानंदजी थळे साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली चांगली टीम आहे. नवीन 40+ संघटनेचा विचार केला तर नेहमीच कशेली टीमचं नाव आपल्याला अग्रेसर पाहायला मिळतोय. इथे धावांचं लक्ष आहे 33, 7.50च्या सरासरीनं या धावा जमवायचे आहेत. नक्कीच्या चाचणी स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर देवानंदजी थले साहेबांकडून देखील 50,000 रुपयाचा धनादेश आहे. त्यानंतर दापोडे गावचे उद्योजक उद्योगपती, महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणी सदस्य भरतदादा पांडुरंग पाटील साहेब सल्लागार देखील आहेत. त्यांच्याकडून देखील रोख रक्कम 50,000 रुपयाचा धनादेश आलेला आहे. चला कशेली टीम लगेच फलंदाज पाठवा. आपण गणपतजी भोईर, रामशेठ भोसले, त्यानंतर साईनाथ मामा, ही खूप जुनी नावं या संघाशी जोडलेली आहेत. परेश तरे यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेत. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये रमेशजी तरे, त्यानंतर तुषार चौधरी टेमगार व्यवसायिक इंजिनियर आहेत. सर्वांचं सरचे स्वागत आहे मित्रांनो. तुषार चौधरी एक सिनियर 40+ खेळाडू आहेत. वेलकम, स्वागत आहे आपलं. साई पाटील आणि गिरीश मडवी, विठो मावली अध्यक्ष आहेत. रमेश चौधरी साहेब, आपलं देखील स्वागत. यानंतर कालिका माता कालभार आणि सोनादेवी टेमगार बिग मॅच. आज स्पर्धेचा 3रा दिवस, वार सोमवार दिनांक 24/11/2025. आजच्या गटातून आपण जर विचार केला तर FGH या ग्रुपच्या मॅचेस आहेत आणि अगदी रफ अँड टफ संघ आपल्याला आज पाहायला मिळतील. गोलंदाज भरत पाटील, बघूया साई पाटीलला सुरुवातीला संधी दिलेली आहे. गिरीश मडवी देखील एक संघाचे चांगले सिनियर खेळाडू राहिले आहेत.
स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली. चला आता अधिकचा वेळ घेऊ नका. प्रत्येक तुम्ही जर सामन्याला एका तासापेक्षा जास्त वेळ घेतला तर स्पर्धा खूप पुढे जाईल. आपल्याला एकूण 15 सामने खेळवायचे आहेत. बघूया भरत पाटील वर द विकेट ना. इथे फलंदाज साई पाटील पायचीत. इथून चांगली सुरुवात साई पाटीलची. ही पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट संघनायक भरत पाटीलने घेतलेली आहे. नवीन फलंदाज दिनेश. दिनेश एक चांगला यष्टीरक्षक फलंदाज आहे. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाचा. साईला चालू हंगामाचा भोपळा देखील फोडता आला नाहीये. पहिल्या सामन्यातून पहिल्या चेंडूवर पायचीच्या स्वरूपात बाद झालाय दिनेश. सोनादेवी टेमगर टीम संघनायक युवराज भाऊ आपण निर्णय कळवायचा आपला. इथे चेंडूला अगदी स्टॉक सिपच्या अंदाजाने खेळले आहेत. चांगला अगदी फटका आपण पाहतोय. स्केअर ऑफ दी विकेट. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार. चा खेळ संपलेला आहे. इथे देखील चांगला स्ट्रोक ताकद नजाकत पाहायला मिळते आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अरे गावोगावीचे क्रिकेट पथक. अरे गावोगावीचे क्रिकेट पथक. आले क्रिकेट खेळ. दिनेशनं धुव्वाधार सुरुवात केली आहे. 2 चेंडूमध्ये 10 का दाम. 30 बनवायचे. 3 चेंडूमध्ये आले 10. कशेली संघ एक कंप्लीट टीम आहे. 8 ते 9 क्रमांकापर्यंत एक चांगली फलंदाजी आहे त्यांची. त्या फटका देखील अगदी आपण पाहिले तर वायडिश लॉंग ऑफ रिझनकडे येतोय. चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव. सिंगल न धावसंख्या 1-1. 3 मध्ये 11 वर दिनेश. तर गिरीशांना प्रथमच या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये संधी मिळालेली आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यष्टीरक्षक यष्टांपासून दूर आहेत. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन. आपण पाहिलं थोडासा पॉइंट स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर आपण पाहिलं तर मिड ऑन आणि एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट मिड विकेट असं इनफिल्डच्या आतमध्ये भरत पाटीलनं आपल्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फिल्डिंग सजवलेली आहे. टेमगर संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी कालवा टीमला आमंत्रण दिले आहे. गिरीश मडवीने देखील चालू सीझनची सुरुवात चौकारणी केलेली आहे. वा. धावसंख्या 15.
रामशेठ भोसले आम्हाला जोडलेत. धन्यवाद रामशेठ भोसले, आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नक्कीच रामशेठ भोसले आपल्याला ऑनलाईन जोडलेत. ओम फोटो लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. वा गिरीश मडवी चांगल्या लय मध्ये 2 में 2 ठोक डाले चौकार. नामदेव म्हात्रे नक्कीच अध्यक्ष साहेबांच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केले जाते. आपण या मान्यवर कक्षामध्ये गुरुजी म्हात्रे, सोनादेवी टिमगर संघाचे खेळाडू आहेत. तर पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 19 आणि आता सामन्याचं समीकरण सोपं झालं आहे. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघासाठी 18 मध्ये 11 पिंट्या पाटील, संतोष नाव आहे मात्र नक्कीच अगदी आपण पाहिलं तर सकाळची चांगली गुलाबी थंडी आणि त्यामध्ये गरमागरम चाय चा स्वाद घेताना आमची सर्व कार्यकारिणी मंडळी, आमचे अध्यक्ष मनोहर जोशी साहेब असतील, हेमंतजी गुलवे असतील, संदीपजी मोरे, धर्मेंद्र तांगडी, जगदीशजी पाटील, बंटी चौधरी, प्रकाश भगत, आनंद पाटील, संजयजी म्हात्रे आणि आमचे तुषार भाऊ, त्यानंतर गणपत भाऊ आहेत आणि आमचे समालोचक भिवंडीकर संदेश पाटील. नक्कीच इथे विकेट आली गिरीश मडवीची. नक्कीच हेमंतजी गुलवी या स्पर्धेसाठी अपार मेहनत, जोशी साहेबांच्या अगदी खांद्याला खांदा लावून दमन दौरा असो, अध्यक्ष चषक असो की चाचणी स्पर्धा, हेमंतजी गुलवी यांची नेहमीच मोलाची उपस्थिती राहिलेली आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. फलंदाज आलाय जयेश, क्या बात है. एक जिद्दी खेळाडू स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाचा. सतरा मध्ये 11 पहिल्या चेंडूवर विकेट घेतलेली आहे. संतोष पाटील उर्फ पिंट्या, आमदार साहेबांचे एक जवळीक सहकारी रुपेशदादा म्हात्रे, माजी आमदार. 19 झालेत. 17 बॉल मध्ये 11. अगदी बॅक टू दी बॉलर असा फटका खेळला होता. प्रयत्न जरूर केले गोलंदाज संतोष पाटीलनं, मात्र चेंडू थांबवण्यामध्ये अपयशी ठरलेत. परिणाम स्वरूप एक सिंगल. धावसंख्या 20. आता बनवायचे 10. पहिल्या विकेट एक धाव घेतली होती गिरीश मडवी. यस, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाजवले ते. यस, दशरथ सेठ पाटील कोपरगावचे उद्योजक उद्योगपती, वेलकम. परशुदादा पाटील आपलं देखील स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि विकेट आली होती का? यस, मोरे सरांनी इशारा केलाय. अगदी दिनेशचं देखील चांगलं लक्ष आहे. बघूया माफी असावी.
धावसंख्या आपण पाहिली तर 22, फक्त 8 धावा पाहिजेत. इथे अगदी निलेश कुठल्याही प्रकारची जयेश घाई गडबड करत नाहीये, कारण की पहिला सामना खेळतायत. पंधरा मध्ये 7, 9 मध्ये 23 आणि 14 मध्ये ते बघूया फटका भरत पाटील यांच्या हातामध्ये विसरतोय. फलंदाज दिनेश झेलबाद. चेंडू पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्याला विकेट आहे. यस, म्हणून घाई गडबड करू नका. तुम्ही पाहुण्यांची नावं आपण घेऊ ओव्हर संपल्यानंतर. आमचं लक्ष इकडे गेलं की गडबड होते. बघा इथे सात धावांचं लक्ष शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 7. सात चेंडू 12 धावा. नाही बघा, अगदी आमचे जे क्रिकेटवर जे प्रेम आहे ना, तुम्ही शुभेच्छा देखील द्या, तुम्ही बक्षीस लावा, मात्र तुमचं नाव आणि तुमची जे बक्षीस आहे ते इथे जमा करा. मेसेज करा, कॉल करू नका प्लीज. सिनियर 40+ संघटनेमध्ये संदेश संजयभाई म्हात्रे साहेबांनी सांगितलंय, कोणाच्या शुभेच्छा कोणाची बक्षीस आल्याशिवाय पुकारायची नाही. कुंदन पाटील साहेबांनी देखील आदेश दिलेला आहे. सामना सुरू असताना फक्त तुम्ही सामन्यावर फोकस करा. कोणाचं बक्षीस कोणाच्या शुभेच्छा अजिबात पुकरू नका. आणि जो मान्यवर खेळाडू बक्षीस लावेल तो तुमच्याकडे कॅच जमा करेल, तेव्हाच ते बक्षीस त्याची अनाउन्समेंट करा. वेलकम, स्वागत आहे आपलं. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाचे सहकारी खेळाडू आपलं मनपूर्वक सरसे स्वागत. एक सिंगल धाव, सिंगलला धावसंख्या झाली ती 24. 11 मध्ये 6, 11 चेंडू 6 धावा. इथे हा चेंडू अगदी जमिनीलगत खेळलेला आहे. एक सिंगल धाव. संदेश कधी कधी असं होतो ना की खेळाडू आपल्या स्टेजवर आहे किंवा ग्राउंडवर आहे, तो देखील शुभेच्छा द्यायला सांगतो. मॅचमध्ये खेळताना तो इथे असला तरी शुभेच्छा अशा माणसाच्या देऊया की जेणेकरून तो आउट ऑफ आहे, त्याच्या शुभेच्छा देऊ आपण. तांगडी साहेब, मॅचमध्ये तुम्ही खेळताय, खेळाडू कक्षामध्ये आहेत, तरी आम्हाला फोन येतो शुभेच्छा द्या. हे चुकीचं आहे खरंच. संजयभाईंनी साफ नकार दिलाय या गोष्टीला. सिनियर 40+ मध्ये तुम्ही जर एखाद्या वेळेला कुठे मॅच बघताय लाईव्हच्या माध्यमातून तर ठीक आहे. इथे एक सिंगल धाव, धावसंख्या 26. 9 मध्ये 4. पहिल्या ओव्हरला 19 आल्या होत्या, 30ची गरज होती.
तिसऱ्या ओव्हरचा खेळ आणि रवी चौधरी जानमान सरवली संघाचा एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून रवी चौधरीकडे पाहिलं गेलेलं आहे. हा फटका विजयी येईल का बघूया. आणि होय, हा विजयी षटकार आलाय. फलंदाज निलेशच्या बॅटमधून अभिनंदन. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली, डॉक्टर देवानंद थळे साहेब, गणपती भोईर साहेब, रामशेठ भोसले अँड ऑल टीम. आणि हडलक टपलक जय हनुमान सरवली. या सामन्याचा सामनावीर नक्कीच सामनावीर खेळाडू असेल ज्यांनी स्लो गोल टाकला. 5 धावा 3 विकेट घेतल्या. नाव आहे सर्वेश.